नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। यावर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे। 13 जानेवारीला आपण भोगी साजरी करत असतो आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत साजरी करत असतो। तर मकर संक्रांत यंदा कशावर आहे, कोणत्या रंगावर आहे, कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते शुभ रंग घातले गेले पाहिजे, सुगड पूजन, भोगी, किंक्रांत काय केलं गेलं पाहिजे, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कुठलं दान केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला मकर संक्रांतीचा भरभरून पुण्य मिळेल। मी तुम्हाला या 3 दिवसाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघितलं तर मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण आहे। हा नवीन वर्षातील सगळ्यात पहिला सण असतो। संक्रांत बघा, प्रमुख सणांमधील हा एक महत्त्वाचा सण मानला जातो। तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मानला जातो। जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत असे म्हटले जातात। मकर संक्रांतीला आपण जर दान केलं, स्नान केलं तर सगळी पापे धुतली जातात। या दिवसापासून दिवसाचा कालावधी वाढतो आणि थंडी कमी होऊ लागते। 2026 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 बुधवार रोजी साजरी केली जाईल। जेव्हा सूर्य दुपारी 3:13 मकर राशीत प्रवेश करेल, या दिवशीचा पुण्यकाळ दुपारी 3:13 पासून सुरू होऊन संध्याकाळी 5:45 पर्यंत असेल, ज्यात स्नान दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। तर मी तुम्हाला आता मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, मकर संक्रांती हे एक देवीचं रूप मानलं जातं। तर त्यामुळे त्या देवीने यावर्षी काय काय परिधान केले आहे, कशावर बसली आहे, देवीने ज्या गोष्टी परिधान केल्या आहे किंवा देवीला ज्या गोष्टी अर्पण आहेत त्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या असतात। बघा, यावर्षी देवीचे वाहन वाघ आहेत, उपवाहन घोडा आहे, पिवळे रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत, शस्त्र जे आहेत ते गदा आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, देवी वयाने कुमारिका आहेत, वासाकरिता जायचे फूल हातामध्ये धरलेले आहेत, त्यानंतर जाती सर्प आहेत, मोती धारण केलेला आहेत, वार नाव आणि नक्षत्र नाव मंदाकिनी आहे, पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे। हे यावेळेस मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य आहेत। त्यामुळे या दिवशी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग जो आहे तो तुम्हाला घालायचा नाही आहे किंवा परिधान करायचा नाही आहे। शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तू पूजेमध्ये फूल वगैरे सुद्धा वापरायचे नाही आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही लाल, हिरवा, केशरी, गुलाबी किंवा पांढरा हे रंग तुम्ही वापरू शकता। मकर संक्रांतीला काळा रंग घालण्याचे पण विशेष महत्त्व आहे, म्हणजे हा एकच सण आहे आपण या दिवशी काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचा ड्रेस घालत असतो, कारण तो उष्णता शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण देतो। तसेच काळा रंग शनिदेवाचा प्रिय रंग असल्याने या दिवशी काळा रंग वापरणे अधिक फलदायी मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांती ज्या वस्तूंवर बसून येते किंवा ज्या वस्तू धारण करते त्या वस्तूंना येणाऱ्या काळात विशेष महत्त्व प्राप्त होते किंवा त्यांचे भाव वाढतात। पिवळ्या रंगाची वस्त्रे आणि मोत्याचे दागिने धारण केल्यामुळे या गोष्टींच्या व्यापारात तेजी येऊ शकते। तसेच देवी बसलेले असल्याने ही स्थिती स्थिरतेचे प्रतीक मानली जाते। आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो। या दिवशी तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणून आपण आपल्या नात्यांमधील गोडवा वाढवतो, पतंग उडवून आनंद साजरा करतो। पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी काही विशिष्ट गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत। आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत। या दिवशी धार्मिक उपाय: सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे, त्यात काळे तीळ टाकावेत, याने पितृदोष दूर होतो। तर अशा पद्धतीने या वर्षाची मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा आपण सदुपयोग करा। या दिवशी भगवान सूर्याची आणि भगवान विष्णूंची सेवा करा। आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल, आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल। मित्रांनो, या सर्व मान्यता आणि ज्योतिषीय माहितीनुसार 2026च्या मकर संक्रांतीला पिवळा रंग वापरणे टाळावे असे सुचवले जाते। हा केवळ एक सल्ला आहे, कोणतीही सक्ती नाही। आपल्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार तुम्ही सण साजरा करू शकता। तर मंडळी, तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।